रावजी थोडंसं थांबवते, एक मोठी बातमी येते। मनीष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी। बघापासून खरं तर मनीष सिसोदिया आपण काही राउंड्स मध्ये आघाडीवर असल्याची बातमी बघत होतो, मात्र मनीष सिसोदिया हे दिल्लीतलं आपचं एक मोठं नाव, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडनं दिल्लीतनं। प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं जंगपुरा या विधानसभा मतदारसंघातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे। त्यांनी पराभव देखील स्वीकारलेला आहे। त्यांनी म्हटलं आहे की अजून ऑफिशियल माझा पराभव झाला नाही आहे, पण मी पराभव स्वीकारतो आहे, असं खुद्द मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे। जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाल्याची त्यांनी हा पराभव स्वीकारलेला आहे। साधारणतः अजूनही ते 240 मतांनी मागे आहे। याचा अर्थ असा होतो की आता हळूहळू ते मागे जातील आणि त्यांना पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे, असं मनीष सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे। नुकताच त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना देखील त्यांनी स्पष्ट केलंय की मी हार स्वीकारलेली आहे, माझा पराभव मी स्वीकारलेला आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे। स्टुडिओ बरोबर। रावसाहेब, जे प्रमुख चेहरे होते दिल्लीतले आम आदमी पक्षाचे, ते चेहरे आता पराभवाच्या छायेत आहेत। विलास, नितीन राऊत आपल्या सोबत होते, मात्र आता संपर्क तुटलाय। नितीनजी आपल्या सोबत आहेत। नितीनजी, एक प्रमुख चेहरा, लढवय्या चेहरा, पण आज जनतेनं त्यांना नाकारणं, याचा अर्थ काय? संदीपजी, बघा, मनीष सिसोदिया जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष त्यांना ह्यांनी जेलमध्ये टाकलं। आरोप काय ठेवला? दारू घोटाळ्याचा। मी मगाशी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये बेल ॲप्लिकेशनच्या वेळेस ज्यावेळी आर्ग्युमेंट झालं त्यावेळेस कोर्टाने सुद्धा सांगितलं की ह्यांच्याकडे कोणत्याही म्हणजे ईडी सीबीआयकडे कोणत्याही प्रकारचा मनी ट्रेल नाही, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिकव्हरी नाही, पण 2.5 वर्ष जे आहेत हे मनीष सिसोदियांचे खराब केले। त्याच्या माध्यमातून त्यांची इमेज जी आहे ती टार्निश केली। त्यांची इमेज सगळी तिकडं त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी भेटली नाही, मतदारसंघात जायची संधी भेटली नाही। आणि ठरवून भाजपाने, जसं आपण बोलतोच की भाजप जी आहे ही महासत्ता आहे, त्यांच्याकडे ज्या प्रकारच्या यंत्रणा आहेत, भले त्या शासकीय यंत्रणा असू द्या या संघटनात्मक बांधी असू द्या, मी ॲप्रिशिएट करतो संघटनात्मक बांधीबाबत, परंतु हे इलेक्शन फक्त संघटनात्मक बांधीमुळे ह्यांनी जिंकलेलं नाही आहे। हे इलेक्शन जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला, मोठ्या प्रमाणात सर अरविंद केजरीवाल और आतिशी की भी फाइट है कम मार्जिन का। सर अरविंद केजरीवाल और आतिशी की भी फाइट है कम मार्जिन का। तर काही वेळापूर्वीच त्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हे कुठेतरी मान्य केलेलं आहे की आपण आता पिछाडीवरती पडलेलो आहोत आणि जे दिसतंय याच्यामध्ये विलास जी गोष्ट आहे की मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी मतदारसंघ बदलला होता आणि त्यांचा विजय हा फार काठावर झालेला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यांनी मतदारसंघ याच्या आधी बदललेला होता आणि बघा, नेता जेलमध्ये गेला काय, कुठे गेला काय, उलट जेलमध्ये गेलेले नेते अधिक मताधिक्यानं निवडून येतात, असा आपल्याकडे एकूण सगळा इतिहास आहे। या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांचा मागच्या वेळेला सुद्धा ते फार अत्यंत काठावरती निवडून आलेले होते। निवडणुकीमधला विजय हा विजय असतो, पराभव हा पराभव असतो। भाजपच्या तरविंदर मारवा यांचा अतिशय मनापासून अभिनंदन, आणि आम्हाला पहिलाच विजय जो मिळालेला आहे तो अत्यंत दणदणीत असा मिळालेला आहे। म्हणजे नाकानं कांदे सोडणारे काही लोक असतात, आपल्या नेत्याला अडचणीत आणणारे काही लोक असतात,